नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वीचा गणित अभ्यासणार आहोत. यामध्ये प्रकरण क्रमांक 11 सांख्यिकी. मागील व्हिडिओमध्ये आपण सरासरी या भागात अभ्यास केलेला आहे. आपल्याला माहित आहे सरासरी म्हणजे सर्व प्राप्तांकांची बेरीज भागेला एकूण प्राप्तांकांची संख्या, हा भाग अभ्यासलेला आहे. यानंतर आपण मध्य म्हणजे मीन, सरासरीला मीन सुद्धा म्हणतात किंवा गणितीय मध्य सुद्धा म्हणतात, हे पण आपण भाग अभ्यासलेला आहे. सराव संच 11.1 यामधील उदाहरण क्रमांक 1 आणि उदाहरण क्रमांक 2 हा भाग आपण अभ्यासलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण उदाहरण क्रमांक 3 आणि उदाहरण क्रमांक 4 हा भाग अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चॅनलवर सर्वप्रथम आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. त्यामुळे वेळोवेळी नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळेल. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. उदाहरण क्रमांक 3. भिलार येथे 40 कुटुंबातील सदस्यांची संख्या पुढील प्रमाणे आहे: 1 6 5 4 3 2 7 2 3 4 5 6 4 6 2 3 2 1 4 5 6 7 3 4 5 2 4 3 2 3 5 5 4 6 2 3 5 6 4 2. यावरून या 40 कुटुंबियातील सदस्यांचा मध्य वारंवारता सारणीचा वापर करून करा. तर या उदाहरणामध्ये आपल्याला सदस्यांची संख्या दिलेली आहे. किती कुटुंबांची? 40 कुटुंबांची. आणि आपल्याला काय काढायचं आहे? मध्य काढायचं आहे. कशाचा वापर करून काढायचा आहे? तर वारंवारता सारणीचा वापर करून काढायचा आहे. म्हणजे आपल्याला सर्वप्रथम वारंवारता सारणी तयार करायची आणि त्यानंतर सूत्राचा वापर करून आपल्याला मध्य काढायचा आहे. चला तर मग सर्वप्रथम आपण वारंवारता सारणी तयार करू. या ठिकाणी पहिला स्तंभ येईल. चला तर मग आपण वारंवारता सारणी तयार करू. त्यामध्ये पहिला स्तंभ येईल सदस्यांची संख्या म्हणजे प्राप्तांक, त्याला x आहे. दुसऱ्या स्तंभामध्ये येईल टाळ्याच्या खुणा. तिसऱ्या स्तंभामध्ये येईल कुटुंबियांची संख्या म्हणजे वारंवारता, त्यालाच आपण fi असे म्हणू. आणि चौथ्या स्तंभामध्ये येईल fi गुणिला x आहे. बघा या ठिकाणी आपण वारंवारता सारणी तयार केलेली आहे. यामध्ये पहिल्या स्तंभामध्ये आपण सदस्यांची संख्या जी दिलेली आहे ती आपण चढत्या क्रमाने लिहू. म्हणजे या ठिकाणी बघा, हे आपल्याला सदस्यांची संख्या दाखवलेली आहे. तर यामध्ये सर्वात लहान संख्या कोणती आहे? तर सर्वात लहान यामध्ये दिसते आपल्याला 1, ही सर्वात लहान आहे. म्हणजे या ठिकाणी आपण लिहू 1. त्यानंतर पुढचे असे क्रमाने अंक लिहून घेऊ. त्यानंतर आहे 2 3 4 5 6 आणि 7. यामध्ये सर्वात मोठा अंक आहे 7. त्यानंतर आपण टाळ्याच्या खुणा आपल्याला लिहायचे. म्हणजे समजा या ठिकाणी 1 आहे. आता कुटुंबाची सदस्य संख्या 1 असणारा या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला सांख्यिक माहितीमध्ये 1. म्हणून मग आपण 1च्या समोर काय करू? एक खूण करू. त्यानंतर पुढचं दिलेलं आहे 6, 6च्या समोर एक खूण करू. नंतर 5, 5च्या समोर एक खूण करू. 4, 4च्या समोर एक खूण करू. 3, 3च्या समोर एक खूण करू. 2, 2च्या समोर एक खूण करू. 7, 7च्या समोर एक खूण करू. नंतर आहे 2, 2च्या समोर एक खूण करू. 3, 3च्या समोर एक खूण करू. 4, 4च्या समोर एक खूण करू. 5, 5च्या समोर एक खूण करू. 6, 6च्या समोर एक खूण करू. 4, 4च्या समोर एक खूण करू.
6च्या समोर 1 कोण करू, 2च्या समोर 1 कोण करू, 3च्या समोर 1 कोण करू, 2च्या समोर 1 कोण करू, 1च्या समोर 1 कोण करू, 4च्या समोर 1 कोण करू, 5च्या समोर 1 कोण करू, 6च्या समोर 1 कोण करू, 7च्या समोर 1 कोण करू, 3च्या समोर 1 कोण करू, 4. आता हे बघा इथे 4 उभ्या ज्या ताऱ्याच्या खुणा आहेत ती इथं आहेत. त्यानंतर आपल्याला पुन्हा एक 5ची खूण करायची आहे, म्हणून आपण 5ची खूण ही अशी तिरपी करू, जेणेकरून याचा 5चा बंच तयार होईल आणि आपल्याला मोजायला सोपी जाईल. नंतर 5च्या समोर 1 खूण, 2च्या समोर, आता 2च्या समोर ही आहे 4 झालेले आहे, त्यानंतर आपण 5वी अशी तिरपी करू. 4च्या समोर, आता 5 नंतर 6वी रेषेची बाजूला घेऊ आपण. 3च्या समोर पुन्हा 4 झालेले आहे, 5वी अशी तिरपी घेणार आहे. 2च्या समोर, 3च्या समोर 1 खूण, 5 तिरपी घ्यायची आपल्याला, पुन्हा 5 आणि 1 6, 4च्या समोर 1 खूण, 6च्या समोर 1 खूण, आता 4 झालेले आहे ऑलरेडी. नंतर 5वी, नंतर 2च्या समोर 1 खूण, 3च्या समोर 1 खूण, 5च्या समोर 1 खूण, 6च्या समोर 1 खूण, 4च्या समोर 1 खूण, 2च्या समोर 1 खूण. म्हणजे आपण याप्रमाणे प्रत्येक नंबरला क्रॉस करायचा आणि या ठिकाणी खूण करायची. अशा पद्धतीने आपल्याला टाळ्याच्या खुणा लिहायच्या आहे. त्यानंतर बघा आपण या टाळ्याच्या खुणा एकूण किती आहे ते कुटुंबियांच्या संख्यांमध्ये आपण लिहून काढू. म्हणजे एक सदस्य संख्या असणाऱ्या टाळ्याच्या खुणा 2, म्हणजे याचा अर्थ एक सदस्य संख्या असणाऱ्या एकूण कुटुंब आहे 2, म्हणून आपण एक लिहू 2. या ठिकाणी आपण 2. त्यानंतर 2 सदस्य संख्या असणाऱ्या कुटुंबियांची संख्या किती आहे तर 5 आणि 3 8. जर 3 सदस्य संख्या असणारे 5 आणि 2 7. 4 सदस्य संख्या असणाऱ्या कुटुंबियांची संख्या आहे 5 आणि 3 8. आता 5 सदस्य असणाऱ्या कुटुंबियांची संख्या किती आहे 5 आणि 2 7. 6 सदस्य असणाऱ्या कुटुंबियांची संख्या आहे 5 आणि 1 6. आणि 7 सदस्य असणाऱ्या कुटुंबाची संख्या आहे 2. या सर्वांची आपण बेरीज करू आणि या बेरीजला n असं म्हणू. म्हणजेच किती 2 अधिक 8 10, 10 7 17, 17 आणि 8 25, 25 आणि 7 32, 32 आणि 6 38, 38 आणि 2 40. ही झाली एकूण प्राप्तकर्त्यांची संख्या. ही 40 आहे आणि कुटुंबियांची संख्या सुद्धा 40 दिलेली आहे. म्हणजे याचा अर्थ जेवढ्या आपण टाळ्याच्या खुणा केल्या त्या सर्व बरोबर आहे. नंतर बघा आपल्याला fi गुणिले xi या स्तंभामध्ये आपल्याला fi म्हणजे वारंवारिता, वारंवारिता म्हणजे किती आहे 2 आणि प्राप्तांक म्हणजे किती 1 यांचा गुणाकार करायचा. ते आपण पूर्ण लिहून काढू. म्हणजे 8 गुणिले 2 7 गुणिले 3, 8 गुणिले 4, 7 गुणिले 5, 6 गुणिले 6 आणि 2 गुणिले 7. या ठिकाणी बघा 2 गुणिले 1 म्हणजे किती 2 गुणिले 8 गुणिले 2 16, 7 गुणिले 3 7 3 21, 8 गुणिले 4 8 32, 7 गुणिले 5 35, 6 गुणिले 6 36 आणि 7 गुणिले 2 किंवा 2 गुणिले 7 14. येथे आपल्याला एकक स्थानाच्या खाली एकक स्थानाचा अंक आणि दशक स्थानाच्या खाली दशक स्थानाचा अंक नोंदवायचा आहे. आता या सर्वांची बेरीज करायची. बेरीज म्हणजे काय म्हणू आपण, त्याला म्हणू आपण सिग्मा fi गुणिले xi बरोबर. करू बेरीज. 2 अधिक 6 8, 8 आणि 1 9, 9 आणि 2 11, 11 5
16 16 6 22 22 4 26 26 6 चौले 2 2 आणि 1 3 3 आणि 2 5 5 आणि 3 8 8 आणि 3 11 11 आणि 3 14 14 आणि 15 सिग्मा fi x याची किंमत मिळाली आपल्याला 156. या ठिकाणी आपण सूत्राचा वापर करून पुढचं गणित सोडू. या ठिकाणी मध्य म्हणजेच त्याला म्हटलेलं आहे आपण एक्स बार घेतलेला आहे सिग्मा fi गुणिला xi आणि भागीला या किमती ठेवू आपण. बघा सिग्मा fi xi ची किंमत मिळाली आपल्याला 156 आणि n ची किंमत आहे 40. नंतर भागाकार करू. भागाकार आपण करून बघू येतेच. बघा 156 भागीला 40. आता या ठिकाणी आपण 4चा टेबल जर म्हटला आपल्याला माहित आहे 4 1 4 4 2 8 4 3 12 आणि 4 4 16 16 म्हणजे 160 होतील तिथे. पण इथे 156 आहे म्हणून आपण 3चा भाग जाईल 4 3 12 आणि हा एक शून्य येथे ठेवून द्यायचा म्हणजे 120 वजाबाकी करू. तर बघा 156 मधून 120 वजा करायची म्हणजे 6 मधून आपल्याला शून्य काढायचे किती राहील 7 राहील. 5 मधून 2 काढली 3 राहतील आणि वरती घेतले शून्य. आता 156 ही जी संख्या आहे याच्या समोर दशक चिन्ह दिल्यानंतर आपण अनंतापर्यंतची शून्य आपल्याला लिहिता येतात. मग आपण वरचं शून्य खाली घेऊ. आता दशक चिन्हानंतरचा आपण पुढचा अंक घेतला म्हणून आपण काय करू इथे दशक चिन्ह देऊ आणि पुन्हा आपण जर टेबल म्हटला तर आपल्याला माहिती आहे 9 चूक 36 आणि हा जो शून्य आहे हा इथे ठेवून देऊ. म्हणजे 360 मधून 360 वजा केले तर मिळेल आपल्याला शून्य. म्हणजे बाकी शून्य भागाकाराची क्रिया संपलेली आहे आणि आपलं जे उत्तर आलं आहे 3.9. म्हणजेच 3.9 हे 156 भागीला 40 याचा भागाकार मिळालेला आहे. याला म्हणू आपण मध्य एक्स बार. ही झाली आपली किंमत. म्हणजेच कुटुंबातील सदस्यांचा मध्य किती आहे 3.9. या अशा प्रकारे आपल्याला वारंवारता सारणीचा वापर करून आपल्याला मध्य हा काढता येतो. यानंतर आपण पुढील उदाहरणे बघू. बघा उदाहरण क्रमांक 4 आहे. मॉडेल हायस्कूल नागपूर ने राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात मागील 20 वर्षात सादर केलेल्या विज्ञान व गणित प्रकल्पांची संख्या खालीलप्रमाणे आहे. यावरून वारंवारता सारणी तयार करून सामग्रीचा मध्य काढा. 2 3 4 1 2 3 1 5 4 2 3 1 3 5 4 3 2 2 3 2. आता या ठिकाणी आपण सर्वप्रथम आपल्याला वारंवारता सारणी तयार करायची आहे. त्यानंतर सूत्राचा वापर करून आपल्याला मध्य काढायचा आहे. चला तर मग आपण पहिल्यांदा वारंवारता सारणी तयार करू. या ठिकाणी पहिला जो स्तंभ मिळेल ते म्हणजे प्रकल्पाची संख्या, त्याला प्राप्तांक असं म्हणू आपण. दुसऱ्यामध्ये आपण ताऱ्याच्या खुणा. तिसऱ्या स्तंभामध्ये वर्षांची संख्या, त्याला वारंवारिता असं म्हणून fi. आणि शेवटचा जो स्तंभ आहे तो घेऊ आपण fi गुणिला x आहे. अशा रीतीने आपण एक वारंवारती सारणी तयार करून घेतली. यामध्ये प्रकल्पाची संख्यामध्ये ही जी आपल्याला प्राप्तांक दिलेला आहे हे प्राप्तांक आपण त्याप्रमाणे लिहून घेऊ. सर्वात लहान प्राप्तांक आहे 1 आणि सर्वात मोठा प्राप्तांक आहे 5. म्हणून आपण 1 ते 5 पर्यंतचे अंक आपल्या वारंवारता सारणीमध्ये प्रमाणे लिहून घेऊ. या ठिकाणी 1 2 3 4 5. यानंतर या सारणीमध्ये आपल्याला जेवढे प्राप्तांक दिलेले आहेत त्या प्राप्तांकाला आपण क्रॉस करू. म्हणजे त्यावर एक तिरपिरेष लिहू आणि त्याच्या बदलात एक नंबर या प्राप्तांकाच्या समोर. म्हणजे या ठिकाणी 2 आपण खोडलेला आहे. या 2च्या समोर एक खूण. 3 3 4 4 1 1 2 2च्या समोर एक खूण. 3 3 1 1 5
5 4 4 2 2 3 3 1 1 3 3 5 5 4 4 3 तर 3 च्या समोर बघा अगोदर 4 पुन्हा झालेले आहे, 5 ची पुन्हा आपण आडवी करू, नंतर 2 2 पुन्हा 2 2 च्या समोर आडवी कोण, नंतर 3 5 नंतर 6 सहावी कोण बाजूला घेऊ आणि 2 या ठिकाणी पण पुन्हा सहावी कोण बाजूला. या ठिकाणी वर्षाची संख्या दिलेली आहे ती आपण मोजून काढू वर्षाच्या स्तंभाच्या कॉलम मध्ये. जसे की तळ्याच्या खुणा आहे 3, प्रकल्पाची संख्या 1 असणाऱ्या तळ्याच्या खुणा 3 आहे, म्हणजे 3 वर्ष त्यांनी प्रकल्प राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनी सादर केला आहे. म्हणजेच आपण या ठिकाणी लिहू 3. नंतर 2 प्रकल्पांची संख्या असणारे किती वेळा नेला आहे, तर किती 5 आणि 6 वेळा नेलेला आहे. 3 प्रकल्पांची संख्या असणारा किती वर्ष नेला आहे, तर 5 आणि 1 6 वर्ष, पुन्हा येते 3 वर्ष आणि 5 प्रकल्प असणाऱ्या संख्या त्यांनी 2 वर्ष सादर केला आहे, म्हणून या ठिकाणी 2. आता या सर्वांची आपल्याला काय करायची, बेरीज करायची आहे. बघा याला n ह्या अक्षराने दर्शवू आपण. n बरोबर किती होती बेरीज यांची, 3 आणि 6 9, 9 आणि 3 15, 15 आणि 3 18, 18 आणि 2 20. या सर्वांची बेरीज 20. त्यानंतर बघा आपण fi गुणिले xi म्हणजे fi म्हणजे वारंवारता या ठिकाणी 3 दिलेली आहे आणि xi ची किंमत आहे 1 म्हणजे 3 गुणिले 1. सर्वप्रथम लिहून घेऊ 6 गुणिले 2, 6 गुणिले 3, 3 गुणिले 4 आणि 2 गुणिले 5. या ठिकाणी आपण सर्वांचा गुणाकार करू. 3 गुणिले 1 म्हणजे 3, 6 गुणिले 2 म्हणजे 12, 6 गुणिले 3 म्हणजे 18, 3 गुणिले 4 म्हणजे 12 आणि 5 गुणिले 2 किंवा 2 गुणिले 5 म्हणजे 10. याला या सर्वांची आपल्याला बेरीज करायची आहे. त्याला म्हटलेलं आपण सिग्मा fi गुणिले x आहे. चला तर मग बेरीज करू. 3 आणि 2 5, 5 आणि 8 13, 13 आणि 2 15, 15 5 असं उरला 1, 1 आणि 1 2 आणि 1 3 1 4 आणि 1 5 म्हणजे सिग्मा fi x यांचा बेरीज आलेले आहे 55. आता या ठिकाणी आपण सूत्राचा वापर करू आणि पुढील उदाहरण सोडवू. म्हणजे मध्य बरोबर त्याला म्हटलेलं आहे x बार बरोबर आहे सिग्मा fi गुणिले xi भागिले n. मग fi xi याची किंमत दिलेली आहे सिग्मा fi xi ची 55 म्हणजे 55 भागिले 20 आणि याचा भागाकार आपण करून बघू. 55 भागिले 20 या ठिकाणी करू. 20 एक 20, 20 दोन्ही 40, 40 केले किती राहील 15. या ठिकाणी दशांश चिन्हानंतर अनंतापर्यंत शून्य असतात म्हणजे आपण वरती एक शून्य घेऊ खाली, नंतर दशांश चिन्हानंतर शून्य घेता म्हणून आपण दशांश चिन्ह येईल भागाकारामध्ये सुद्धा देऊ. आणि 20 एक 20 आणि 20 गुणिले 7 म्हणजे 140. वजाबाकी केली किती राहिली ते 10 राहतील आणि पुन्हा आपण वरचं जर शून्य घेतलं 100, 20 पंच 100. या ठिकाणी 100 मध्ये 100 गेले ते राहील 0 राहील. हे बघा आपल्याला 55 भागिले 20 यांचा जो भागाकार मिळाला 2.75 म्हणजे मध्य बरोबर किती मिळाला आपल्याला x बार बरोबर मिळाला आपल्याला 2.75. म्हणजे यावरून म्हणता येईल आपल्याला की या सामग्रीचा मध्य 2.75 आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. काही अडचणी असल्यास कमेंट बॉक्स मध्ये कमेंट जरूर करा.